भारत आणि श्रीलंका यांच्यात होत असलेली दुसरी कसोटी ही कुमार संगकाराची निरोपाची कसोटी आहे। त्यामुळे बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी सामना सुरू होण्याआधी कुमार संगकाराचा सत्कार केला। गेली 15 वर्षे संगकारा श्रीलंकन टीमसाठी खेळतोय। आपल्या कारकिर्दीत त्याने अनेक रेकॉर्ड केलेत। यावेळी कसोटीसह मालिकाही जिंकून कुमार संगकाराला त्याच्या कारकिर्दीला साधेसा सेंड ऑफ देण्याचा एंजेलो मॅथ्यूचा श्रीलंका संघाचा प्रयत्न असणार आहे। कोलंबोमध्ये भारत आणि श्रीलंकेदरम्यान दुसऱ्या कसोटीला सुरुवात झाली आहे। भारताने टॉस जिंकून पहिला फलंदाजीचा निर्णय घेतलाय। आता भारताच्या 2 विकेट्स पडल्यात। पहिल्यांदा मुरली विजयची आणि आता अजिंक्य रहाणे बाद झालाय। अजिंक्य रहाणे अवघ्या 4 धावांवर बाद झालाय। धम्मिका प्रसादने दोन्ही विकेट्स घेतल्यात। मुसळधार पावसाचा फटका आसाम राज्याला बसला। आसाममध्ये सध्या पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। त्याचा फटका 7 जिल्ह्यातील 87 गावांना बसलाय, तर 12,000 एकरपेक्षा जास्त शेतजमीन पाण्याखाली गेल्याने शेतीचं मोठं नुकसान झालंय। हवामान खात्याने येत्या काळात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे। त्यामुळे कोसी, गंडक, घाघरा, गंगा आणि ब्रह्मपुत्रा या नद्यांच्या पातळीतही वाढ होण्याची शक्यता आहे। परिणामी उत्तर प्रदेश, बिहार, आसाम आणि पश्चिम बंगाल या राज्यातही पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते। भारत आणि प्रशांत महासागरातील 14 देशांच्या दुसऱ्या शिखर संमेलनाला आज सुरुवात झाली आहे। 14 देशांचे राष्ट्रप्रमुख प्रतिनिधी या संमेलनाला उपस्थित आहेत। दिल्लीत दाखल झालेल्या दिल्लीच्या दरबार हॉलमध्ये त्यांचं स्वागत करण्यात आलं। त्यांचं स्वागत राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या उपस्थितीत केलंय। याआधी हे संमेलन फिजीची राजधानी सुवामध्ये झालं होतं। 20 ऑगस्टला नरेंद्र दाभोळकरांची हत्या करण्यात आली होती। आज त्यांच्या हत्येला 2 वर्ष पूर्ण झालीत, मात्र अद्याप मारेकरी सापडलेले नाहीत। त्याचा निषेध करत महर्षी रामजी शिंदे पुलावर अनिसने आंदोलन केलं। रिंगण नाट्यातून दाभोळकरांना श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी आम्ही सारे दाभोळकर अशा पाट्या हातात घेतलेले अनिसचे कार्यकर्ते आणि शेकडो पुणेकर उपस्थित होते। दाभोळकरांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे देऊनही तपासात प्रगती नसल्याने हमीद दाभोळकरांनी याआधीच नाराजी व्यक्त केली आहे। तर कॉम्रेड पानसरेंच्या हत्येला 6 महिने पूर्ण होऊनही त्यांचे मारेकरी शोधण्यात यश आलेले नाही। आज कम्युनिस्ट कार्यकर्त्यांनी पानसरेंच्या घरापासून विद्यापीठापर्यंत मॉर्निंग वॉक करून निषेध व्यक्त केला। तसंच मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली। कोल्हापूर इथल्या राहत्या घराजवळच पानसरेंवर गोळीबार करण्यात आला होता। देशाचे माजी पंतप्रधान श्री राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्ताने देशभरात त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली। राजीव गांधींच्या समाधीस्थानी जाऊन काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका वढेरा गांधी आणि रॉबर्ट वढेरा तसंच माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग, राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी आदरांजली वाहिली। यावेळी शांती मंत्राचं पठण करण्यात आलं।